26वा दिवस 26 मार्च रोजी या आंदोलनाची परवानगी घेतली। तेव्हापासून खरं तर या आंदोलनाचा दबाव तयार झाला होता। या दबावाचा परिपाक म्हणून 9 एप्रिल रोजी शिक्षक समन्वय संघाने केलेल्या प्रमुख मागण्यांपैकी पहिली मागणी संच मान्यतेची ती पूर्ण झाली आणि 9 एप्रिलला शिक्षक समन्वय संघाला त्यांनी लेखी देऊन कळवलं होतं की मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यातील 70% शाळांच्या संच मान्यता वितरित झालेल्या असतील। आता दुसरा मुद्दा शिक्षक समन्वय संघाच्या प्रमुख मागणीपैकी की 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयातील टप्पावार आदेश वितरित करणे, यासाठी माननीय संचालक यांच्याकडून माननीय उपसंचालक यांच्याकडून शिक्षण अधिकारी यांना आदेश स्पष्ट देणे, या संदर्भात तसेही आदेश आज मान्य आयुक्त यांच्या आदेशाने आयुक्त कार्यालयातील सहसंचालक श्री अरुणजी अत्तर सर आणि प्रशासन अधिकारी माननीय रजनीताई रावडे मॅडम यांच्या समवेत बैठक झाली आणि या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्ट आदेश काढत या संदर्भात खाली सर्वांना आदेश करण्याचे ठरले आहे। या संदर्भात तसं पत्रही निर्गमित करण्यात आलं आहे। शिक्षक समन्वय संघाचा आजचा 26वा आंदोलनाचा दिवस सांगायचं तात्पर्य एक आहे, कागद घेतल्याशिवाय शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन मागे होत नाही। शिक्षक समन्वय संघाने केलेल्या प्रमुख दोन्ही मागण्या खऱ्या अर्थाने आज पूर्णत्वास येत आहेत आणि आपल्याला सांगायला आवडतं की पुढची कार्यवाही काय करायची आहे। या पत्रानुसार या संदर्भात व्यवस्थित आपणास फेसबुक लाईव्ह करून सांगितलं जाईल। तुर्तास शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनाचा आजचा 26वा दिवस असतानाच इथले माननीय पोलीस निरीक्षक आणि माननीय आयुक्त यांनी शिक्षक समन्वय संघाच्या आमच्या शिष्टमंडळाला विनंती केली की राज्यामध्ये देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती तयार झाली आहे। अशावेळी आपण जिथं आंदोलन करत आहात हा NDA परिसर आहे, आपण अशा परिस्थितीमध्ये आंदोलन थांबवावं। आपल्या दोन्ही मागण्या पूर्ण झाल्या असताना कुठंतरी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे, या त्यांच्या विनंतीला मान देत शिक्षक समन्वय संघाचा आंदोलन आयुक्त कार्यालय येथील आजच्या 26व्या दिवशी संस्थगित करण्यात येत आहे, असं सुद्धा राज्यातील सर्व शिक्षकांना सांगतो। पहिला कागद म्हणजे संच मान्यतेचा, राज्यातील 70% शाळांना संच मान्यता, आणि दुसरा कागद म्हणजे माननीय संचालक, माननीय उपसंचालक आणि माननीय शिक्षण अधिकारी यांना आयुक्त स्तरावरून होणारे हे आदेश, या अशा दोन्ही कागदांचा आज शिक्षक समन्वय संघाने स्वीकार मान्य आयुक्त यांच्याकडे केला आहे। शिक्षक समन्वय संघ जी भूमिका घेतो त्या भूमिकेशी सादर येत असताना आधी शिक्षक समन्वय संघ काम करतो आणि मगच सांगतो, हेही शिक्षक समन्वय संघाचं ब्रीद आहे। निश्चितच राज्यातील 63,000 शिक्षकांना या दोन्ही मागण्यांचा फायदाच होणार असून या दोन्ही कागदांचा फायदा पुढे कसा घ्यायचा आहे, खाली कुठली कार्यवाही करायची आहे, हे खाली आदेश घेण्यासाठी कुठली भूमिका शिक्षकांनी घ्यायची आहे, या संदर्भात सविस्तर येत्या 2 दिवसामध्ये राज्यातील शिक्षकांना फेसबुक लाईव्ह करून शिक्षक समन्वय संघाची भूमिका आणि या मिळालेल्या 2 कागदांचा पुढे कसा वापर करायचा आहे या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले जाईल। तुर्तास शिक्षक समन्वय संघ कागद घेतल्याशिवाय माघार होत नाही, त्याची खरे धरले असून शिक्षक समन्वय संघाच्या 26व्या आंदोलनाच्या दिवशी हे आंदोलन आज संस्थगित करीत आहोत। धन्यवाद।